बघा, याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण 5 क्वेश्चन डिस्कस केले. आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पासून समोरचे क्वेश्चन डिस्कस करणार आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे 6x minus 2x is equals to 1. क्वेश्चन नंबर 6 आहे. या ठिकाणी 6x minus 2x is equals to 1 आणि क्वेश्चन नंबर 7 ऍक्टिव्हिटी आहे, तो आपण नंतर घेणार आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड. 3x square minus 2 root 6x plus 2 equals to 0. 3x square minus 2 root 6x plus 2 equals to 0. 3x square minus 2 root 6x plus 2 equals to 0. याच्यामध्ये जो काही x स्क्वेअर सोबतचा नंबर आहे तो नंबर आणि शेवटची संख्या याचा मल्टिप्लिकेशन करायचं. या ठिकाणी x स्क्वेअर सोबत जो काही नंबर आहे 3 तो नंबर आणि शेवटचा नंबर 2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 into 2 3 2 जा 6 येते. या ठिकाणी याच्यामध्ये या प्रॉब्लेम मध्ये जो काही सुरुवातीचा नंबर आहे, या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये जो काही सुरुवातीचा नंबर आहे, हा सुरुवातीचा नंबर 3 आणि शेवटची संख्या 2. या 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 जा 6 येते. आता या 6 चे असे फॅक्टर पाडायचे, या 6 चे असे फॅक्टर पाडायचे, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 आलं पाहिजे. 3 आणि 2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 जा 6 येते. या 6 चे असे फॅक्टर पाडायचे, मल्टिप्लिकेशन केलं तर +6 आला पाहिजे आणि ऍडिशन केली तर मधल्या टर्म इतकी -2 रूट 6 आली पाहिजे. त्याची ऍडिशन केली तर मधल्या टर्म इतकी -2 रूट 6 आली पाहिजे. तर या ठिकाणी याचे फॅक्टर पडले तर -6 -√6 -√6. या ठिकाणी -√6 इंटू -√6 -√6 इंटू -√6 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर मायनस इंटू मायनस प्लस याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस इंटू मायनस प्लस आणि √6 इंटू √6 या ठिकाणी 6 येते. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -√6 इंटू -√6 हे मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस आणि √6 इंटू √6 या ठिकाणी 6 येते. आणि त्याची जर ऍडिशन केली त्या फॅक्टरची तर मिडल टर्म इतकी यायला पाहिजे, म्हणजे -2 √6 यायला पाहिजे. याची जर ऍडिशन केली -√6 -√6 तर -2 √6 येते. आणि मला ऍडिशन -2 √6च पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन +6 पाहिजे. एकदा पुन्हा सांगतो बघा, या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर या ठिकाणी जो काही स्क्वेअर वाल्या टर्म सोबतचा आकडा आहे 3 आणि 2, या 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 जा 6 येते आणि या 6 चे असे फॅक्टर पाडायचे, मल्टिप्लिकेशन केलं तर 6 आलं पाहिजे आणि त्याची ऍडिशन केली तर -2 √6 आले पाहिजे.
या ठिकाणी मायनस रूट 6 याचे फॅक्टर मायनस रूट 6 आणि मायनस रूट 6 येते, तर या ठिकाणी मायनस रूट 6 इंटू मायनस रूट 6 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस इंटू मायनस प्लस रूट 6 इंटू रूट 6 येते. आणि या ठिकाणी मायनस रूट 6 याची जर ॲडिशन केली तर या ठिकाणी मायनस 2 रूट 6 येते. आणि मल्टिप्लिकेशन मला 6च पाहिजे होतं आणि त्याची ॲडिशन या ठिकाणी मायनस 2 रूट 6 पाहिजे होती, तर मायनस रूट 6 इंटू मायनस रूट 6 मायनस रूट 6 ॲडिशन मायनस 2 रूट 6 आली. हा 3x चा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, हा 3x चा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला. या मायनस 2 रूट 6x च्या जाग्यावर, या मायनस 2 रूट 6x च्या जाग्यावर या मायनस 2 रूट 6x चे फॅक्टर मायनस रूट 6x लिहिलं प्लस 2 या ठिकाणी इज इक्वल्स टू 0. आता दोघांचे ग्रुप करायचे, पण या ठिकाणी काही स्टेप्स या 3 ला तुम्हाला मी याच्या पहिले सांगितलं होतं. एखाद्या ठिकाणी जर 3 असेल तर त्याला रूट 3 इंटू रूट 3 लिहिता येत असते. एखाद्या ठिकाणी 2 असेल तर त्याला रूट 2 इंटू रूट 2 लिहिता येते. एखाद्या ठिकाणी 5 असेल तर त्याला रूट 5 इंटू रूट 5 या ठिकाणी लिहिता येत असते. तसं या 3 ला मी या ठिकाणी रूट 3 इंटू रूट 3 लिहितो. या 3 ला रूट 3 इंटू रूट 3 लिहितो, हा x चा स्क्वेअर ॲज इट इज. आणि या 6 ला मी रूट 3 इंटू रूट 2 लिहितो, कारण 6 ला रूट 3 इंटू रूट 2 लिहिता येते, कारण 3 2 जा 6 येते. या ठिकाणी x ॲज इट इज. या ठिकाणी इथं मी या 3 ला रूट 3 इंटू रूट 3 लिहिलं, x चा स्क्वेअर ॲज इट इज. या 6 ला 2 3 जा 6 लिहिता येते, 2 3 जा रूट 6 x ॲज इट इज. त्याच्यानंतर मायनस या ठिकाणी या 6 ला या ठिकाणी जे आहे रूट 2 इंटू रूट 3 लिहिता येते x ॲज इट इज. आणि त्याच्यानंतर या 2 ला या ठिकाणी रूट 2 इंटू रूट 2 लिहिता येते, हे 0 जो आहे तो ॲज इट इज. या ठिकाणी या 3 ला रूट 3 इंटू रूट 3 आपल्याला लिहिता येते x स्क्वेअर ॲज इट इज. या ठिकाणी या 6 ला रूट 2 इंटू रूट 3x लिहिता येते, रूट 2 इंटू रूट 3. या 6 ला सुद्धा रूट 2 इंटू रूट 3 लिहिता येते. आणि या 2 ला रूट 2 इंटू रूट 2 लिहिता येते. या पहिल्या दोघा जणांचा ग्रुप केला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या दोघा जणांचा ग्रुप केला. पहिल्या दोघा जणांचा ग्रुप केला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या दोघा जणांचा ग्रुप केला. या ठिकाणी पहिल्या दोघा जणांच्या ग्रुपमधून काय कॉमन निघते, तर याच्यामधून रूट 3 आणि x आणि याच्यातून सुद्धा रूट 3 आणि x कॉमन निघते. पहिल्यामधून रूट 3 आणि 1x जर कॉमन काढला, रूट 3 आणि 1x जर कॉमन काढला, पहिल्यामधून रूट 3 आणि x स्क्वेअर मधला 1x कॉमन काढला, पहिल्यामधून रूट 3 आणि x स्क्वेअर मधला 1x कॉमन काढला, तर या ठिकाणी काय राहते, एक रूट 3 आणि 1x राहते. पहिल्यामधून रूट 3 आणि 1x जर कॉमन काढला तर या ठिकाणी रूट 3 आणि x स्क्वेअर मधला 1x राहते. दुसऱ्यामधून या ठिकाणी रूट 3 आणि x जर कॉमन काढला, दुसऱ्यामधून रूट 3 आणि x जर कॉमन काढला, इथून रूट 3 आणि x जर कॉमन काढला तर या ठिकाणी मायनस रूट 2 राहते. त्याच्यानंतर या ठिकाणी मायनस दुसऱ्यामधून काय कॉमन निघते बघा, याच्यातही रूट 2 आहे, याच्यातही रूट 2 आहे. या ठिकाणी दुसऱ्या दोघांमधून रूट 2 कॉमन काढा. या ठिकाणी इथून जर रूट 2 कॉमन काढला तर या ठिकाणी रूट 3x राहते.
या ठिकाणून जर √2 कॉमन काढला तर इथं √3 आणि x राहते आणि या ठिकाणून √2 जर कॉमन काढला तर या ठिकाणी काय राहते √2 राहते =0. आता या ठिकाणी √3x मायनस √2 √3x मायनस √2 इथे येते मायनस √2 √3x मायनस √2 √3x मायनस √2 दोघांमधूनही कॉमन काढले तर √3x मायनस √2 या पहिल्यामधून जर कॉमन काढला √3x मायनस √2 इथून कॉमन काढला तर इथं √3x राहते आणि इथून √3x मायनस √2 कॉमन काढला तर या ठिकाणी मायनस √2 राहते =0. या पहिल्याच्या इक्वल एकदा 0 लिहा. या ठिकाणी सेमच ब्रॅकेट आला या ठिकाणी सेम ब्रॅकेट दोनदा आला तर या ठिकाणी √3x मायनस √2 च्या इक्वल एकदा या ठिकाणी 0 लिहायचा पहिल्या ब्रॅकेटच्या इक्वल 0 लिहायचा √3x मायनस √2 च्या इक्वल 0 आणि दुसऱ्याच्या इक्वल 0 लिहायचा √3x मायनस √2 च्या इक्वल 0. या ठिकाणी √3x इज इक्वल्स टू हा मायनस √2 इकडे गेला प्लस √2 झाला और √3x इज इक्वल्स टू या ठिकाणी मायनस √2 इकडे गेला प्लस √2 झाला म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल्स टू √2 हा मल्टिप्लिकेशन मधला √3 डिव्हिजन मध्ये गेला और x इज इक्वल्स टू √2 हा मल्टिप्लिकेशन मधला √3 डिव्हिजन मध्ये गेला आणि सेपरेट रूट मधले एकाच रूट मध्ये या ठिकाणी लिहिता येते तर हे सेपरेट रूट मधले एकाच रूट मध्ये या ठिकाणी लिहिता येते तर त्याच्यानंतर या ठिकाणी मल्टीप्लाय बाय x to both the side of equation या ठिकाणी we get या इक्वेशनच्या दोन्ही साइडला x न मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी 6x ला या 6x ला x न मल्टिप्लाय केलं त्याच्यानंतर 2x ला x न मल्टिप्लाय केलं आणि या 1 ला सुद्धा x न मल्टिप्लाय केलं इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मला x न मल्टिप्लाय केलं 6x into x 6x का स्क्वेअर 6x into x 6x का स्क्वेअर x कॅन्सल झाला -2 आणि 1 न x ला मल्टिप्लाय केलं या ठिकाणी x आला 6x का स्क्वेअर हा प्लस x इकडे आला -x झाला -2 इक्वल्स टू या ठिकाणी 0 जी काही पहिली संख्या आहे 6 आणि शेवटची संख्या आहे 2 या ठिकाणी या 6 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं पहिली संख्या आहे 6 शेवटची संख्या आहे 2 या 6 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं 6 2 चा या ठिकाणी किती येते 12 पहिली संख्या आहे 6 शेवटची संख्या आहे 2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं 6 into -2 6 into -2 -12 येते पहिली संख्या 6 शेवटची संख्या -2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं 6 into -2 -12 येते या -12 चे असे फॅक्टर पाडायचे मल्टिप्लिकेशन केलं तर -12 आलं पाहिजे आणि त्याचं सबट्रॅक्शन केलं तर -1 आलं पाहिजे याचे अवयव पडते 4 3 = 6 या ठिकाणी -4 into 3 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर -12 येते आणि -4 + 3 त्याचं सबट्रॅक्शन केलं तर -1 येते हा 6x चा स्क्वेअर ॲज इट इज या -1 च्या जागेवर -1 चे फॅक्टर लिहायचे -1 चे फॅक्टर आता -4 + 3 या ठिकाणी -4x + 3x या ठिकाणी -2 = 0 या ठिकाणी हा दोघा जणांचा ग्रुप पहिल्या दोघा जणांच्या ग्रुपमधून काय कॉमन निघते ते बघा तर या ठिकाणी पहिल्या दोघा जणांच्या ग्रुपमधून जे आहे तर या ठिकाणी 6 ला या ठिकाणी 3 2 = 6 लिहिता येते आणि 4 ला 2 2 = 4 लिहिता येते
6ला 3 टू जा 6 लिहिता येते आणि 4ला 2 टू जा 4 लिहिता येते. दोघांमधूनही 2 कॉमन निघते. 2 आणि x या ठिकाणाहून कॉमन काढला तर या ठिकाणी 3x राहते. 2 आणि या x स्क्वेअर मधला 1x कॉमन काढला. 2 आणि x स्क्वेअर मधला 1x कॉमन काढला तर या ठिकाणी 3 आणि x राहते आणि इथून 2 आणि x कॉमन काढला तर या ठिकाणी 2 राहते. दुसऱ्यामधून कॉमन काहीच निघत नाही कारण दोघांमध्ये सारखा आकडा कोणताच दिसना झाला. जेव्हा दोघांमधून काहीच कॉमन निघत नसते तेव्हा त्या ठिकाणी 1 कॉमन काढायचं असते आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज या ठिकाणी समोर लिहायचा असते. त्याच्यानंतर या ठिकाणी 3x - 2 3x - 2 याच्यातून 3x - 2 इथून कॉमन निघाला. इथून 3x - 2 जर कॉमन निघाला तर या ठिकाणी काय राहते 2x राहते आणि इथून 3x - 2 जर कॉमन काढला तर या ठिकाणी 1 राहते इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी 3x - 2 इक्वल्स टू 0 लिहायचं एकदा आणि या दुसऱ्या ब्रॅकेटच्या इक्वल 2x + 1 इक्वल्स टू 0 लिहायचं. म्हणजे 3x इज इक्वल्स टू -2 इकडे गेला साईडला शिफ्ट केला तर +2 झाला. 2x इज इक्वल्स टू +1 या साईडला शिफ्ट केला -1 झाला. x इज इक्वल्स टू या ठिकाणी 2/3 आला और x इज इक्वल्स टू या ठिकाणी -1/2 आला. अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते 2 प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. बघा याच्यामध्ये काय केलं आपण या प्रॉब्लेममध्ये. या प्रॉब्लेममध्ये आपण सर्वात पहिले जे काही पहिला नंबर आहे स्क्वेअर वाल्या टर्म सोबतचा 3 आणि जो शेवटचा नंबर आहे 2 या 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन केलं या ठिकाणी. जो पहिला नंबर आहे 3 आणि 2 याचं मल्टिप्लिकेशन केलं 3 × 2 = 6 आला. या 6चे आता असे फॅक्टर पाडायचे 6चे असे फॅक्टर पाडायचे. त्या फॅक्टरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं त्या फॅक्टरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर +6 आलं पाहिजे. त्या फॅक्टरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर +6 आलं पाहिजे आणि त्या फॅक्टरची जर ॲडिशन केली तर मधल्या टर्म इतकी मिडल टर्म इतकी -2√6 आला पाहिजे. तर या ठिकाणी याचे मी फॅक्टर या 6चे फॅक्टर मी -√6 × -√6 पाडले कारण या ठिकाणी -√6